रूपा जय जय ब्रह्म रूपा जय जय ब्रह्म रूपा। दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा, फोन बंद करा। अजिबात इकडे तिकडे कोणी चुकीच्या पद्धतीने बसू नका। आदरणीय डॉक्टर कलेक्टर साहेब किरणजी पाटील, वा वा वा, थोडे बोला, धन्यवाद, थोडे बोला। वतीनं आयोजित केल्या गेलेल्या विवेकानंद जयंती महोत्सवाचा समारोप झाला। गेले 3 दिवस 8, 9 आणि 10 जानेवारीला हा उत्सव आश्रमात भव्य प्रमाणात संपन्न होतो। 3ही दिवस नामवंतांची व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तन होतात। आज शेवटच्या दिवशी 2 लाख भाविकांना महाप्रसादाचं वितरण होतं। विवेकानंद आश्रमाचे संस्थापक परमपूज्य शुकदास महाराजांनी सुरू केलेला हा उत्सव 60 वर्षाचा झाला आणि आज आपण जी महापंगत पाहिली त्याचं विराट रूप, खरं म्हणजे मानवतेचं विराट रूप असं या महापंक्तीचं वर्णन करता येईल। माझ्या बाजूला बसलेला कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, हा कुठलाही भेद मनात राहत नाही। आणि विवेकानंद म्हणत होते की प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे। माझ्या बसलेल्या बाजूच्या माणसाच्या मध्ये मी तो परमेश्वराचा अंश शोधण्याचा प्रयत्न करतो। हा शुकदास महाराजांनी विवेकानंद जयंती सुरू करण्यामागचा खरा उद्देश होता। लाखो भाविकांनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने हा महाप्रसाद घेतला। गेले 2 दिवसापासून 3000 स्वयंसेवक वेगवेगळ्या गावचे इथं येतात, महाप्रसाद बनवतात, आज वितरणसुद्धा करतात आणि त्यांनीच संपन्न केलेला हा उत्सव विवेकानंद आश्रम त्यांनाच अर्पण करतो। हा स्वयंसेवकांनी केलेला, त्यांच्यासाठी केलेला उत्सव असा आम्ही त्याला समजतो। सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रमामध्ये संपन्न होणारा हा विवेकानंद जन्मोत्सव सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं एकत्वाचा आणि विश्व धर्माचा संदेश देणारा असा सोहळा आहे। या ठिकाणी 2 लाख भाविकांचा हा महाप्रसाद आणि अतिशय शिस्तबद्ध होणारी ही महापंगत 251 क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी आणि 101 क्विंटल वांग्याची भाजी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं अगदी 10 मिनिटाच्या आत सगळेजण या ठिकाणी प्रसाद घेऊन बाहेर जातात। 1966 म्हणजे 1965 पासून आश्रमाची स्थापना झाली। पूर्वी हा एकमेकांच्या मुखात प्रसाद दिला जायचा। दुखवू नका रे सुखवा सर्वांना, होत यातना मौन पाळा, शुकदास म्हणे जगधर्मशाळा, आबोला कशाला थोड्यासाठी। इथं सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक आहेत। इथं कुठल्याही प्रकारची जात पात धर्म पंथ भेद अंधश्रद्धा काही नाही। कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित। धर्म हा असून सर्वांचा सारखा, तुच्छ एकमेका लेखू नये, उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ, म्हणून गोंधळ होत असे। शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने, एकाच ठिकाणी जाऊ सारे, अशी ही एक भावना आहे। या ठिकाणी प्रत्येक जण स्वयंशिस्त आहे। 2 लाखामध्ये कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही। 2 लाखाच्या वर यावर्षी भाविक आहेत आणि इतकी शिस्तबद्ध या ठिकाणी प्रसाद घेतो, एवढा सुद्धा कचरा राहत नाही, स्वच्छता राहते। खऱ्या अर्थानं स्वच्छता अभियानित आहे। स्वामी शुकदास माऊलींनी अजन्म रुग्णांची सेवा केली। 1 कोटीच्या वर व्याधीग्रस्तांना त्यांनी रोगमुक्त केलं। असा हा दिव्य महात्मा सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली विवेकानंदांचा विचार खेड्यापाड्यात पोहोचवला। गोरगरिबांपर्यंत विचार पोहोचवणारे स्वामी शुकदास माऊली विवेकानंदांच्या आज पौषोद्य सप्तमी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हा महाप्रसाद सोहळा अतिशय आनंदाने संपन्न होतो आहे आणि सगळ्या भाविकांची 2 लाखाच्या वर भाविकांची इच्छा आहे की याची इतकी शिस्तबद्ध सोहळ्याची नोंद गिनीज बुकामध्ये व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। आपल्या सर्वांना धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय विवेकानंद, जय सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली। सर्वांना धन्यवाद।